त्याच्या अपमानासाठी झगडतो, त्याच्या प्रॉपर्टीसाठी झगडतो. आपण का नाही? आपण तर किती मोठे आहोत आणि त्यांची प्रेरणा घेऊन इनाम हक्क परिषद उभा झाले. नमस्कार. महान त्यांनी केलं. प्रातून हैदराबाद. आजचं तुमचं एक दिवसीय धरणे आंदोलन आहे, ते कशाच्या बाबतीत आहे जरा सांगाल? प्रथम आज जो आमचा शासनाने आज ज्या हरकती मागवलेल्या आहेत, ज्या इनाम हक्काच्या जो नवीन जी आर आपले राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी नवीन जी आर ज्या इनामी जमिनीवर ज्यांचा जो हक्क असेल तो कायम करण्यात येणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे आमचे पूर्वीपासून जे 500-700 वर्षापासून जे इनामधारक, जे गोसावी समाज असेल, गुरव समाज असेल, जे मंदिराचं पूजा अर्चा करतात, त्यांच्यावर ह्या जी आरमुळे त्यांच्यावर तो पोटाचा प्रश्न उपलब्ध होणार आहे. त्या जी आरवर अतिक्रमण होणार आहे. भूमाफियांनी त्या ज्या इनामी जमिनीवर जो कब्जा केला आहे तो कायम करण्यात येणार आहे आणि जो खरा भूमिधारक आहे तो त्या सुविधांपासून वंचित होणार आहे. त्यामुळं आमचा हा गोसावी समाज आज अतिशय त्रस्त झालेला आहे आणि शासनाकडे आम्ही पण ह्या ज्या आपल्या देशाचे आम्ही भूमिपुत्र आहोत. आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. घटनेने, संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे की आमच्या जमिनी, आमच्या ज्या इनामी जमिनी मराठवाड्यात, याचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. या जमिनी शासन गिळंकृत करू इच्छित आहे, म्हणून याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि याच्या पुढचं आंदोलन आमचं असं असणार आहे, जर आमच्या ह्या नवीन जी आर, हा जो आमचा हक्क आहे, आमच्या गोसावी समाजाचा हक्क हिसकावणारा जी आर जर रद्द झाला नाही तर आम्ही पुढे आझाद मैदान येथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. अन्यथा बावनकुळे साहेबांच्या घरासमोर आम्ही शंखनाद, डोक्याला भस्म लावून झोळी पावडी, आमचा जो पारंपरिक वेश आहे गोसावी समाजाचा, त्या वेशात आम्ही आंदोलन करण्याचा आमचा सर्वांचा निर्धार आहे. त्यामुळे विनंती शासनाला की त्वरित लवकरात लवकर ह्या आमच्या इनामाचा जो प्रश्न आहे तो सॉल्व करावा. हा जो तुम्ही जो अन्यायकारी जी आर आणला तो रद्द करावा, एवढी आमची शासनाला हात जोडून आणि नम्र विनंती आहे की तुम्ही पाठीवर मारा परंतु पोटावर मारू नका. आम्ही जी पूजा अर्चा करतो इतक्या वर्षापासून आमचा समाज आहे, मंदिर सांभाळतो, पूजा अर्चा करू, त्याच्यावर हा अन्याय होता कामा नये, एवढीच आम्हाला शासनावर. आज ही जनता कुठून आलेली? आज ही जनता संपूर्ण महाराष्ट्रातून आली. पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, लातूर, उस्मानाबाद, सर्व महाराष्ट्रातून ही जनता आज रस्त्यावर आलेली. तरी तुमचं नाव सांगा दादा. मी कैलासगिरी गोसावी सेना महाराष्ट्र अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्रातून, नाशिकमधून आलेले, परंतु मराठवाड्यावर हा अन्याय हा दशनाम गोसावी समाजाचा कोणताही बांधव सहन करणार नाही. त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची आमची पुढील तयारी असणार आहे. जर तुमच्या आता हे मागण्या मान्य नाही केलं तर पुढचं काय राहणार? आंदोलन नागपूर येथे आपल्या राज्याचे मंत्री, महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर आम्ही भस्म लावून शंखनाद करून आम्ही तिथं जोपर्यंत हा जी आर रद्द होत नाही, आमच्या मागण्या मान्य होणार नाही, आम्ही तिथून हलणार नाही, हे आमचं ठरलेलं आहे. ठाम निश्चय. ठाम निश्चय. धन्यवाद. जा तुम्ही जाणार.